अंतिम फेरीचा सामना आहे. या अंतिम फेरीमध्ये कोण विजय प्राप्त करते ते पाहायचंय. संधी दोन्ही संघांना नक्कीच समान असणार आहे. या श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेमध्ये कोण विजेता होते ते पाहायचंय, कारण दोघांनाही यावर्षी हुलकावणी दिली ते विजेते पदानं. त्यामुळे नक्कीच विजय कोणाला प्राप्त होते ते पाहिजे. चढ्यासाठी येतोय तो अर्थातच श्रवण साठे. याच्यावर मोठी जबाबदारी असेल, कारण का आपला संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय, पण विजयाचा शिरपेच त्याच्या डोक्यावर काय बसलेलं नाहीये. ते या ठिकाणी संधी प्राप्त होऊ शकते, परंतु या ठिकाणी पहिली चढाई आहे. पहिल्या चढाईमध्ये थोडासा अंदाज घेत ही चढाई करत तो माघारी परतताना पाहायला मिळतोय. मध्य रेषेवर त्याचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि अमर सोबजाईकडनं पहिली चढाई या ठिकाणी पाहायला मिळते, अर्थातच विराज कदमच्या माध्यमातून. एक चांगला डिफेन्स, एक चांगला रेडिंग पॉइंट प्राप्त करण्याची क्षमता या ठिकाणी पाहायला मिळाली. खास करून पारस पौर्णाकचं सायंकाळचं जे खेळ आहे ते खरोखरच त्याच्या मध्यरक्षक अंगामध्ये घुसला होता, अशी परिस्थिती पाहायला मिळत होती. इतकं सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विराज कदम आपल्याला सुवर्ण संधी आहे. बबल्याकडनं जर का आपण सुपर रेड केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चढ्यासाठी जातो तो अर्थातच तनुज गुरव, त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. आणि तनुज खरोखरच सांगतोय की संकट मोचक म्हणून त्याकडे पाहिलं जातं, की त्यानं खरोखर आतापर्यंत आपल्या संघाला संकटातून वाचवलंय, परंतु ही एमटी चढाई करत माघारी परततोय. या ठिकाणी सर्वात अनुभवी, आक्रमक, ज्याच्या चढाया एक कोपरा रक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो तो अभि शिपूरकर. तो चढाईसाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि खरोखरच या ठिकाणी काय घडतंय, बोनस 2 गुण प्राप्त होणार आहेत. या 2 गुणांचं खातं खोललंय ते अमर सोमजाईनं. तर एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे विठ्ठलाळी क्रीडा मंडळाच्या खेळाडूंसाठी, की जर का आपण प्रत्येक वेळी जर बोनस प्राप्त केला तर अनिल कोजबे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 50 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक बोनस साठी, विठ्ठलाईच्या चढाईबद्दरांसाठी. शिवम वाणी याची चढाई बोनस ऑन आहे, परंतु तितकाच मजबूत डिफेन्स आहे तो म्हणजे विठ्ठलाईचा. तो भेदायचा रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न साहिल वर खास करून आक्रमण पाहायला मिळालं, परंतु या ठिकाणी काय घडतंय, परंतु पंच काही मोहित होत नाहीत. एवढी रात्र झाली, परंतु पंचांना जर का मोहित पाडलं, पारस पौर्णाक याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. हा सुंदर असं फुटवर्क, खरोखरच या ठिकाणी सार्थक वर आक्रमण पाहायला मिळालं होतं, परंतु सार्थक स्वतःला सावरले. त्याही पेक्षा कोपरा रक्षकाच्या हाताखालच्या खेळाडून त्याला सावरले, त्यामुळे एक स्वयंचितचा गुण भाग करता आला असता, परंतु सावरले. चढाई या ठिकाणी पाहिलं विराज याची चढाई या ठिकाणी जबरदस्त आक्रमण. साहिल खरोखरच कौतुकास पात्र ठरतो. इतका बाहेर कव्हर दाखवून सुद्धा तितकंच स्वतःला सावरत आपल्या संघाला गुण प्राप्त काही करून देत नाहीये. त्यामुळे अनिल कोजबे यांच्या माध्यमातून प्रत्येक बोनसला 50 रुपयाचं पारितोषिक इथपर्यंत पोहोचलेलं आहे, ते म्हणजे विठ्ठलाईच्या चढाई पद्धतीसाठी. श्रवणसाठी चढाईसाठी पाहायला मिळतं. त्यासोबत 6 से 1 बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त झाला तर 50 रुपये प्राप्त होतील, त्यामुळे नक्कीच. आणि या ठिकाणी काय घडतंय, फक्त बोनस प्लस पॉइंट, 1 गुण गमावलाय, बोनसही गुणवलाय, त्यामुळे नक्कीच संधी आहे या ठिकाणी. एक लाईव्ह स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळेल. 3-2 चिन्या चढाईसाठी पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, एक डुबकी किंग त्याकडे म्हणून पाहायला जातं, तो या ठिकाणी चढाई करताना पाहायला मिळतोय. खास करून आक्रमण आहे ते साहिलवर, आणि ही 30 सेकंदाची चढाई या ठिकाणी फसवलंय. 2 गुण प्राप्त केलेत, त्यामुळे ह्या 2 गुणानं गुणसंख्येत भर पडते. 4-3 आतापर्यंत यशस्वी 90% ठरलाय, तो म्हणजेच चिन्या.
पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला नाही मिळाला, परंतु दुसऱ्या सामन्यापासून त्यानं खरोखरच आपल्या संघावर आलेलं डुवाडायचं जे संकट आहे ते दूर केलेलं आहे. जसं आर्यन डोम 90% यशस्वी ठरलं जातं, तसंच डुवाडाय मध्ये सुद्धा चिन्या यशस्वी ठरलंय. गुरव याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. मैदान काय साथ देत नाही, पहाटेचे 3 वाजलेत, त्यामुळे नक्कीच थोडीशी हालचाल मुवमेंट या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. मॉइश्चर वाढत चाललंय आणि लोकांच्या डोक्यातला सुद्धा मॉइश्चर कमी कमी होत चाललंय. शिवम वाडियाची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. 5-1 अशी लढत आहे, बोनस ऑन नसणार आहे, परंतु या ठिकाणी आक्रमक अशी जर चढाई केली मध्यरक्षकावर या ठिकाणी खरोखरच खास करून आक्रमण करण्याचा प्रयत्न, लाथेने गडीबाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजची ही स्पर्धा खरोखर गाजवली ती अर्थातच मान्यवरांनी गाजवली. या स्पर्धेमध्ये खरोखर एक नाही अनेक असे मान्यवर आले की सडळ हस्ते त्यांनी या ठिकाणी देणगी या जय भवानी क्रीडा मंडळाला या ठिकाणी सदळ हस्ते दिलेली आहे. इतकं चांगलं संपर्क, जनसंपर्क जो म्हटलं जातं ते म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं या ठिकाणी योगदान आहे. त्यासाठी ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत. बोनस ऑन आहे ते म्हणजेच गुरवसाठी, आणि प्रयत्न तर नक्कीच दांडगा आहे, पण या ठिकाणी या प्रयत्नांना पंच नक्कीच काय दाद देतात ते पाहायचंय. परंतु ही एमटी चढाई शिवा विराज याची चढाई आहे. जर का सुपर रेड केली तर गबल्या, कौशिक आणि प्रतीक यांच्याकडून जवळजवळ 1,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 500, 500 आणि 500 असे सुपर रेड साठी या ठिकाणी सुपर रेड साठी 1,500 रुपये दिले जातील. कारण का या ठिकाणी मोबाईल वरनं संपर्क साधला जातोय, या ठिकाणी टाइम ऑफ मिळवलाय. थोडीशी रणनीती या ठिकाणी आखली जाईल. मनोज कर्णेकरचं कानमंत्र असणार आहे, त्यामुळे नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेलच. पण पारसनं आज ही स्पर्धा गाजवली आहे. पारसनं खरोखर एक मध्यरक्षकाची भूमिका जी आवश्यकता होती त्या ठिकाणी गुण प्राप्त करून आपल्या संघाला आज अंतिम फेरीमध्ये पोहोचवलंय. 4-3 असा गुणफलक आहे. डुवाडाय करूया मोरोची स्थिती, बोनस ऑन आहे, बोनस प्राप्त करण्यात गुरव माहिर आहे. तनुज गुरव याची चढाई की ज्यांना खरोखरच आतापर्यंत संकट मोचकाची भूमिका बजावली आहे, तो तनुज या ठिकाणी बोनस प्राप्त करते का, परंतु गुण प्राप्त केलाय. त्यामुळे दोन्ही संघ 4-4 गुणांवर पाहायला मिळते. डू ऑर डाय, करो या मरो. संस्कार पवार मैदानामध्ये पाहायला मिळते. त्याच्या समोर आहे तो 6चा डिफेन्स. बोनस ऑन आहे, बोनस साठी नक्कीच प्रयत्न केला जाईल, परंतु या ठिकाणी मल्टिपल पॉइंट मिळते का, आणि या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल गुण गमावतोय. या गुणांची खरंच गरज नव्हती आणि गुण गमावलाय. 5-4 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बोनस साठी जरूर प्रयत्न केला जाईल, ते म्हणजे श्रवण साठीच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी श्रवण साठीवर तितकाच दबाव आहे. त्या दबावातून सावरणं फार गरजेचं आहे. एमटी चढाई करत थोडस वेगळं कॅल्क्युलेशन करत माघारी परतलाय. चढाईसाठी जातोय तो म्हणजे विराज कदम. लाईनमन लक्ष ठेवायचंय. प्रज्वल लातेने गडी बाद करण्याचा प्रयत्न. खरोखर सुंदर कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. अर्थातच विठ्ठलाई श्रीवदन या संघाचं. तर ही एमटी चढाई परत पाहायला मिळेल. दोन्ही संघ सांगतोय की एमटी चढाई करत डुवा डायच्या दिशेनं आपलं मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. चढाईसाठी जातोय जर्सी नंबर नक्कीच गुण प्राप्त केलाय. सुंदर अशी चढाई. पाच असं कुठं फलक पाहायला मिळतोय. चढाईसाठी येतो तो शिवम वाणी. त्याच्या समोर 6चा डिफेन्स. बोनस असणार आहे. ही महत्वाची चढाई असेल.
बोनस ऑन, बोनस साठी प्रयत्न जरूर केलाय आणि या ठिकाणी खरोखरच लालच बोरी बला आणि या ठिकाणी वाणीला टिपलंय जर्सी नंबर 7 ला गुण गमावलंय. पुन्हा एकदा पूर्ण जबाबदारी येणार ते अर्थातच श्रवणसाठीची. हा सुंदर पदधारित्य खरोखरच वाखाणण्याजोगे अशी चढाई या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणी काय घडतंय सुपर रेड का हा सुंदर चढाई या ठिकाणी गुण प्राप्त होईल अर्थातच विठ्ठलाई या संघाला. मध्यांतर होतोय मध्यांतरापर्यंत हा गुणफलक पाहायला मिळेल अर्थातच 7-6 अमर समजाई 7 विठ्ठलाई 6 काटेकी लढत मैदानामध्ये अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच विजयाच्या दिशेनं कोण जाते ते पाहायला मिळेल की एक चूक आहे ते विजयापासून आपल्याला दूर करेल अजिंक्य पदापासून आपल्याला दूर करेल. त्यामुळे नक्कीच यासाठी प्रत्येक सात 6 गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी खरोखरच उत्सुकता आता ताणली गेली शिगेला पोचलेली आहे. उत्सुकता विजय कोणाच्या दिशेने जाईल कारण प्रत्येक संघ दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी खरोखर सावध पवित्र्यामध्ये पाहायला मिळते. अंतिम फेरीचा सामना आहे विजेत्या पदाचा शिरपेस मानाचा तुरा आपल्याला या ठिकाणी कोण घेऊन जाणार आहे. जय भवानी क्रीडा मंडळ आयोजित या कबड्डी स्पर्धेमध्ये जय भवानी क्रीडा मंडळाचं नाव सुद्धा का आलं तर रायगडला ज्यावेळी आपण भेट दिली होती आणि त्यानंतर जय भवानी क्रीडा मंडळ हे नाव या ठिकाणी देण्याचा मानस आपल्या सर्व सदस्यांनी केला होता. त्यामुळे नक्कीच काही आठवणी आहेत त्या आठवणीच्या माध्यमातून वेगवेगळा इतिहास प्रत्येक मंडळाचा असतो ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे खरोखरच जय भवानी क्रीडा मंडळाचं कौतुक आहे. या ठिकाणी शिवम वाणी चढाई पाहायला मिळेल त्यासोबत 5चा डिफेन्स आहे. दोन्ही संघ खरोखर सावध पवित्र्यामध्ये आहेत. अजूनपर्यंत मल्टिपल पॉइंट सुद्धा प्राप्त झालेले नाहीयेत झाले ते पहिल्या चढाईमध्ये आबी शिपूरकरला 2 गुण तदनंतर नाईकला 2 गुण. त्यामुळे हा अंतिम फेरीचा सामना खरोखरच एक दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांच्या पाठीराखांचा कस लागणारा हा अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी खेळला जातोय. एक साधी चूक आहे ती या सामन्याचं चित्र पालटू शकते. चूक कोण करणार आणि विजय कोण होणार तो येणारा काळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. डू ऑर डाय करो या मरो आतापर्यंत सक्सेसफुल असा डू ऑर डायचा प्लेयर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर 5चा डिफेन्स आहे. त्यामुळे नक्कीच हा सुंदर आक्रमण खरोखरच माइंड गेम म्हणतात तो या ठिकाणी साकारताना पाहायला मिळतो. तो म्हणजे चिन्या आणि 1 गुण प्राप्त करत आपल्या संकट मोचकाची भूमिका या ठिकाणी प्राप्त. डू ऑर डाय करो या मरो पुन्हा एकदा तनोज गुरव याच्यावर मोठी जबाबदारी आहे. ही डू ऑर डाय नक्कीच या सामन्याचं चित्र पालटू शकते कारण 7-1 अशी लढत आहे. बोनस ऑन आहे. जर का या ठिकाणी संधी प्राप्त झाली तर नक्कीच मल्टिपल पॉइंट मिळू शकतात. तो तनुज गुरव मैदानावर पाहायला मिळते बाहेर निदान रेषेच्या बाहेर त्याचा गेम बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त करत बागारी परतला गुण प्राप्त करतोय आपल्या संघासाठी.
त्यामुळे 8-7 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अतिशय रोमहर्षक सामना, उत्कंठावर्धक सामना आणि या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा गुण प्राप्त करतो. आतापर्यंत मध्यरक्षकांना खरोखरच 3 ते 4 पॉइंट गमावले, ते म्हणजेच विठ्ठल आडीचे. या चुका नक्कीच विचार करायला लागणार आहेत. चढासाठी येतोय तो पारस, स्वतःच एक अशी लढत, आणि या लढतीमधून खरोखरच या जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळच्या स्पर्धेचा कोण विजेतापद प्राप्त करतोय. कारण का आज सायंकाळपासून सर्वांनीच कष्ट केलेत आणि हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत. त्यामुळे या प्रत्येक संघाचं योगदान आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 16 संघ सहभागी झाले, प्रत्येकाने आपलं योगदान दिलंय आणि ही स्पर्धा यशस्वी केली आहे. पहिल्या फेरीमध्ये बाद झालेला संघ सुद्धा तितकाच तोला मोलाचा आहे आणि अंतिम फेरीमध्ये विजय झालेला सुद्धा संघ तितकाच महत्वाचा आहे. राहुल बरोबर ना? तर चढासाठी येतो जर्सी नंबर 28. 10चं समीकरण आहे. खरंच आदरपूर्वक नाव घेतलं जातं ते म्हणजे सचिन रमेश तेंडुलकरचं. पण सचिन रमेश तेंडुलकर बनणं हे फार अवघड आहे. आणि या ठिकाणी काय घडतंय, खरोखर वेळ दिला नाहीये. इतकं चांगलं कॉम्बिनेशन टॅकल या ठिकाणी पाहायला मिळालं, ते म्हणजे अभिन. लाईनमन पारस खरोखर सांगतोय वेगळी रणनीती, वेगळा माइंड सेट निर्माण केलाय तो म्हणजे पारस पोर्नाकनं. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये अजून काय करू शकतो का, की ज्यानं विंचवा देवीच्या सामन्यामध्ये खरोखरच महत्वपूर्ण भूमिका बजावली, तो पारस मैदानामध्ये अजून इन आहे, बोनस ऑन आहे. आणि या ठिकाणी काय घडतंय, एक गुण प्राप्त होतोय तो आबीला. लोन श्रवणसाठी चढाईसाठी पाहायला मिळतोय, त्याच्या समोर 7 चा डिफरन्स. दोन गुण गमावलेत. ऍडव्हान्स टॅकल अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे. 14-9 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतंय. रात्र उशिरा होईपर्यंत ताना लागल्यात, इतका हा सामना रंगतदार सामना आपण पाहतोय. हा सुंदर चढाई विराज कदम यांची, आणि यामध्ये विराज कदम यशस्वी ठरतेत का ते पाहायचंय. परंतु आता या ठिकाणी बोनस ऑन नसणार आहेत. ही जमेची बाजू अमर समजायची नक्की असू शकते. शेवटची 4 मिनिटं श्रवणसाठी अजूनही मैदानामध्ये आहे. एक लोणाचा बोजा असा तरी त्यातनं सावण्याची संधी आहे, आणि या ठिकाणी अभि एक गुण प्राप्त होतोय अमर समजायला, की ऍडव्हान्स टॅकल आहे. ऍडव्हान्स टॅकल सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. त्यामुळे यामधून आपल्याला विजयाच्या दिशेनं मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न, आणि सुंदर टॅकल वाणीच्या माध्यमातून. अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, अजूनही काही घडू शकतं. श्रवणसाठी इन आहे, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी अभिबाद. एक गुण प्राप्त होते. चढासाठी जातो शिवम वाणी, त्याच्या समोर येतो 6 चा डिफेन्स. दोन्ही संघ अजूनही शेवटची 3 मिनिटं 16-11 अजूनही 4 गुणांची फारकत आहे. काही घडू शकतं. श्रेया लक्ष ठेव.
काय काय विराज, काय पाहिजे? खरं सांगतो की विठ्ठल आणि क्रीडापटू नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य करतोय, अधिराज्य करतोय. ही खरोखर त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर किंवा त्यांचा खेळ पाहिला, त्यांच्याकडे पाहिलं तर खरोखर सांगतो की ही मुलं फायनल मध्ये पोहोचू शकतात का? तर ही चौथी वेळ आहे मान्यवर, ही चौथी वेळ आहे आणि हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. त्यामुळे नक्की एक चांगला स्किल त्यांच्याकडे नक्कीच आहे. फक्त विजयपद अजूनपर्यंत त्यांना प्राप्त झालेलं. आणि या ठिकाणी अनुज बाद, शिवम वाणी चढ्यासाठी जातोय, त्या समोर आहे तो तर खरोखर सांगतो की अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी रंगतोय. दोन्ही संघ खरोखर कॅल्क्युलेटेड गेम खेळताना पाहायला मिळते, माइंड गेम खेळताना पाहिलं, परंतु या ठिकाणी 18-11 असं गुणफलक पाहायला मिळतोय. पारसवर मोठी जबाबदारी आहे या ठिकाणी, सार्थकवर मोठी जबाबदारी असणार. एक कोपरा रक्षक अभि बाहेर गेलाय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक करत एक गुण प्राप्त केलाय. 6ची आघाडी फक्त प्राप्त आहे ते अमर समजा इकडे. त्यामुळे अमर समजायला चान्स आणि या ठिकाणी एक गुण प्राप्त होतोय, बोनस प्लस पॉइंट. शेवटचा मिनिट आहे श्रवण साठी. तर अंतिम फेरीचा सामना शेवटच्या क्षणामध्ये पोहोचलाय आणि खरोखरच आयोजक तुम्ही यशस्वी झालाय. तुम्ही खरोखरच ही निर्विघ्नपणे पार पडलेली ही कबड्डी स्पर्धा, त्याचे खरोखरच तुम्ही या स्पर्धेचे तुम्ही सर्वजण या स्पर्धेचे खरोखरच कौतुकास पात्र ठरलेले आहात. अभिमानास्पद गोष्ट आज या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल तुमचं सर्वांचंच या ठिकाणी कौतुक असणार आहे. ते म्हणजेच गुरु नार्वेकर असेल आणि हा सामना या ठिकाणी संपल्याचे जाहीर केले ते पंचांनी. खरोखर सांगतोय आजची ही स्पर्धा यशस्वी ठरली. ती म्हणजेच सर्व प्रायोजक ज्यानं खरोखर आम्हाला पुरस्कार ते प्राप्त झाले ते म्हणजेच आमच्या ताई रचनाताई, तसेच राजू भागोजी दैवलकर, ओम राजू दैवलकर, गुलाब वंदना भागोजी दैवलकर, शुभांगी बाळाराम राजपूरकर, शुभांगी संतोष पाबरेकर, दिनेश मनोहर गोगरकर, मनोहर महेश्वरी संदीप पाटील, प्रथमेश सुनील गोविलकर आणि सुनील पवार आणि दत्ता शिवाजी पवार या सर्व पुरस्कर्त्यांनी आजची ही स्पर्धा यशस्वी केली, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी सत्कार आपण आता या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे. वरती या तुम्ही घ्या हे सध्या इकडे ना
पकड तर कोण झालीच केली? कुठे इथे नाही नाही झालं. Quarter semi वाले झाले ना कोणतरी असं. सेमवाला कोण आहे हा मग हे आपण हा मी शिर्क्या काढला होता एक एक आपण एक शिर्क्या- हा मग ते काय काय तुम्ही शिर्क्या काढलं आहे. काय प्रॉब्लेम नाही. अरे तू सांग ना इथं पकड कोणाला द्यायची ह्यांच्यात काढा हो इथं पकडच झाली नाही आता फायनल मध्ये सेमी फायनल मध्ये पकड द्या. आणि आता काय काय आहे तुमच्याकडे चढाई आहे, तीन आहे, हो तीन आहे. सगळं आहे पकड आहे, सर्वोत्कृष्ट आहे. हा. आता सर्वोत्कृष्ट कोणाला द्याल? शिपूर हा तो हा बरोबर अभिनेत गेला पहिल्यापासून. हो सर इकडे बाईक बंद करा आवाज येतो.